जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या कधी होणार आहेत, कोणत्या वेळेला कोणकोणत्या बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत याची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या याचं वेळापत्रक हे आलेलं असून जिल्हांतर्गत बदल्या या केव्हा होणार आहेत तर बघा, वर्षी राबवण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सर्वसाधारणपणे संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर ही आपली जिल्हांतर्गत जे बदल्या आहेत ह्या बदल्या होणार आहेत। तर कोणत्या वेळापत्रकानुसार या बदल्या होणार आहेत तर बघा, या ठिकाणी वेळापत्रक जे दिलेले आहे त्याच्यामध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे, यामध्ये बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादींच्या याद्या व त्या अनुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे, या ज्या गोष्टी आहेत या 1 जानेवारी पासून ते 28 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत। त्याच्यानंतर समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेनं निश्चित करण्यासाठी त्यांना जो वेळ दिलेला आहे तो आहे 1 मार्च ते 31 मार्च। यानंतर बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सिस कंपनीज उपलब्ध करून देण्याचा जो कालावधी आहे तो 1 एप्रिल ते 20 एप्रिल या कालावधीमध्ये हा डाटा सर्व कंपनीज उपलब्ध करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा, 21 एप्रिल ते 27 एप्रिल या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे तर टप्पा क्रमांक 1 शासन निर्णय 18/6/2024 मधील अनुक्रमांक 4 त्यामधील 4.1 मध्ये नमूद केल्यानुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे हे निश्चित करायचे आहेत। तर टप्पा क्रमांक 2 विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, यासाठी 28 एप्रिल ते 3 मे हा कालावधी दिलेला आहे। म्हणजे जो टप्पा तिसरा असणार आहे, या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे तर बघा, विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, हा टप्पा क्रमांक 3 हा 4 मे ते 9 मे या दरम्यान राबवला जाणार आहे। त्याच्यानंतर टप्पा क्रमांक जो 4 आहे हा टप्पा क्रमांक 4 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, यासाठी टप्पा वेळ दिलेला आहे आणि तो म्हणजे 10 मे ते 15 मे। टप्पा क्रमांक 5 जो आहे तो केव्हा राबवला जाणार आहे तर तो बघा, 16 मे ते 21 मे या दरम्यान हा टप्पा क्रमांक 5 राबवला जाणार आहे। आणि याच्यामध्ये काय आहे तर बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, हे काम टप्पा क्रमांक 5 मध्ये होणार आहे। आता टप्पा क्रमांक 6 जो आहे यामध्ये विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यासाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करणे, अशा प्रकारचा टप्पा क्रमांक 6 हा 22 मे ते 27 मे या दरम्यान होणार आहे। आणि टप्पा क्रमांक जो 7 आहे या टप्प्यामध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी 28 मे ते 31 मे अशा प्रकारचा वेळ हा दिलेला आहे। आता बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे, अद्ययावत करणे, त्याचप्रमाणे त्या प्रोफाईलची पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे, याबाबतची कार्यवाही ही 28 फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी। बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही। यामुळे आपण प्रोफाईल तयार करत असताना अगदी काळजीपूर्वक करणं हे गरजेचं आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।